आयुष्याला लक्षणं खूप आहे, आयुष्य नसतील शून्य किंमत. दागिने खूप आहे, नाक नसेल शून्य किंमत. वराडालाही नवरदेव नसेल शून्य किंमत. तसं जीवन 100 वर्षाचं आहे, पण सद्गुण एकही नाही, शून्य किंमत. काय करतात त्या गुणाला? म्हणतात फूल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, चोरी करत नाही सोन्याचा धंदा आहे, डाग मारत नाही दुसऱ्या धातूचा सोनार कसा, अंतःकरणात दया नाही साधू कसा. अरे मानवाचा देह असून माझ्या पांडुरंगाचं भजन करत नाही, माणूस असून ज्ञानेश्वरी गाथा वाचत नाही, तो महाराष्ट्रातला माणूस कसा? काय त्याच्याकडे बघायचं? तृतीय तपपूर्ती महोत्सवी वर्षातला उत्सव अर्थात 36व्या वर्षामध्ये या महारुगडेवाडी गावामध्ये वाघापुरात संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य नाम महोत्सव. या नाम महोत्सवामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा दुग्ध शर्करा योग संकीर्तन सप्ताहाचे देखणं नियोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. मी समस्त गावकरी मंडळींच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमन करतो. आपल्याला सगळ्यांना प्रणाम करतो की गेली 35 वर्ष झाले आपण ही सेवा भगवंताच्या चरणी रुजू करत आहात. जी जी मंडळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करत असतील त्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. ज्ञानेश्वरी पारायणाच्या व्यासपीठावर असलेले आदरणीय हरिभक्त परायण बाळासाहेबजी महाराज साडशिरंबे, आदरणीय श्रद्धेय सुनीलजी महाराज हनबरवाडी या 2 महानुभावांना संत सज्जनांना प्रणाम करतो. आज महाराज कीर्तन साथीला सुद्धा भजन साथीला सुद्धा उपस्थित आहेत. ज्यांच्या विशेष प्रेमातनं ही सेवा माझ्याकडे आली, ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला, त्या आपल्या गावाचं वैभव इथले सिंह असलेले आदरणीय संदीपदादा पाटील, संदीप भाऊंच्या संपर्कातनं माझ्याकडे सेवा आलेली. आज वैकुंठवासी प्रातस्मरणीय अंजना विलास माने यांच्या स्मरणार्थ अनिल विलास माने यांच्याकडून या कीर्तनाची सेवा आपल्या गावामध्ये सुपूर्त होते. समस्त गावकरी मंडळींच्या चरणी प्रणाम करून सेवेला प्रारंभ करतोय. सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर आज इथं भजन साथीला उपस्थित असलेली सगळी महाराष्ट्रातली भजन वैभवातली दिग्गज मंडळी आहे, ज्यांची चाल आपण सुरुवातीला ऐकली अशा आदरणीय हरिभक्त परायण संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचा आवाजाच्या आपल्या कलेच्या बाबतीमध्ये परिचय आहे असे आदरणीय भजन सम्राट कैलासजी महाराज पवार इथे उपस्थित आहे. आदरणीय कैलास महाराजांना मनस्वी धन्यवाद देतो, प्रणाम करतो आणि गावकऱ्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार त्यांनी केला. पखावाजाच्या साथीला महाराष्ट्रातला एक मौल्यवान हात, महाराष्ट्रामध्ये जे गाजलेले पखावाजाचे हात आहे त्या गाजलेल्या हातामध्ये आदरणीय आमच्या ओंकार महाराज कागदेंचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही, इतकी तयारी महाराष्ट्रामध्ये या महात्म्याने केलेली. म्हणजे दिग्गज गायक दिग्गज वादक आपण आपल्या कार्यक्रमाला निमंत्रित केले. आदरणीय ओंकारजी महाराज जगताप ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला निमंत्रित आहेत, परंतु त्यांच्या मुलीची तब्येत जरा बरी नाही आणि त्यांना ते म्हटले बाबा आमचा 2:30 वाजेचा दवाखाना झाला की मी निघतो. म्हटलं आजचे दिवस निघू नका, आधी तिच्याकडे लक्ष द्या, शेवटी परिवार आहे. आणि मुलीच्या आजाराचं काही कोणी चुकीचं कारण सांगून एखादा दिवस दुसरीकडे जातोय अशातला कुठलाही भाग नाही. वाघापुरा संदर्भात थोडंसं माझ्याही कानावर पारमार्थिक क्षेत्राच्या बाबतीत हे गाव आहे, कारण आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्राचा परिचय कीर्तन म्हणून ज्यावेळेला करतो त्यावेळेला उमेश महाराजांनी तुमच्या गावाचं नाव घेतलं की तात्यांचा संदर्भ या गावामध्ये अत्यंत चांगला आहे. आणि उमेश महाराजांना मी विचारलं मला कराडच्या पुढचा फोन आहे, मी गेलं पाहिजे का? म्हटलं वाघापुरातला फोन असेल तर तुम्ही 100% गेलं पाहिजे. तेव्हा आम्ही तुम्हाला होकार दिला. असा सहज होकार द्यावा असं काही शक्यतो आताच्या कालावधीत घडत नाही. इतक्या लांब 600 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आम्हाला 2 तास कीर्तन करण्याकरता पुरलं पाहिजे. 2 तास जर आल्या आल्या जिथलं समाधान हरवलेलं असलं तर तिथं सेवा करायला कुठलाही आनंद वाटत नाही. पण संदीप पाटलांनी जसा गावाचा परिचय फोनवरती मला करून दिला तो परिचय इथं आल्यानंतर सुद्धा जसाच्या तसा दिसतो, याचा मला विशेष आनंद आहे. सिस्टीमवाल्यांना शूटिंगवाल्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. थोडासा समोरचा आवाज वाढवा. विठ्ठल आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. या भंगाचं चिंतन आपल्याला वेळेच्या मर्यादेत करायचंय. तसं वातावरण काही कीर्तनाकरता पोषक नाही. गेला आठवडा झाली गारपीट चालू आहे महाराष्ट्रामध्ये, पावसाचं वातावरण आहे.
पावसाचं थोडंही वातावरण झालं, सरी पडायला लागल्या, पाण्याची थेंब चालू झाली की माणसाला कीर्तनाला जाऊ वाटत नाही. बाल्याची माय बाल्यान बाली ये दरवाजा लावून गाव जाऊ दे वाहून. माणसं म्हणतात अरे बापरे, ह्या आरामाची वेळ आहे, विश्रांतीची वेळ आहे. अशा कालावधीत कुठं कीर्तन ऐकायची. पण आपण प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा उपस्थित आहात. पुरुषांची संख्या गावाच्या मानानं खूप छान आहे, पण तशीच महिलांच्या संख्येला सुद्धा तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल. महिलांचं सुद्धा खूप चांगलं प्रमाण कीर्तन सेवेला आहे. संकल्पित वेळी त्या अभंगाची भूमिका आपल्या समोर मांडतो. श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा मानव जातीला हिताच्या ठिकाणी जागवण्याचं काम करत आहे. वाघापूरकर संत आणि जागृती ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथं संत आहे तिथं जागृती आहे. ती कसली जागृती नाही, ती विवेकाची जागृती आहे. संत कुठेही जागवत नाही, विवेकाचा जागर संतांना घालावा वाटतो. संतांनी जागवलं, त्या जागरा करता कधी संतांनी दवंडी द्यायचे काम पडलं तरीही दवंडी दिली, हातामध्ये डफडे घेऊन फिरायचं काम पडलं तरी दिली. हो तुको बरे दारोदार फिरून तुमच्या माझ्या करता भगवान परमात्म्याची जागरूकता तुमच्या अंतःकरणात व्हावी याकरता प्रयत्न करताना दिसत आहे. संत आहे तिथे विवेक आहे, जिथं विवेक आहे तिथं संत आहेच. अशा हे दोन बाजू आपल्याला ठरवूनच पुढे जावं लागेल. संताशिवाय मनुष्याचा विवेक जागा राहू शकत नाही. महाराज इथं कोणाला विवेक सांगता तुम्ही? तुमचा विवेक ऐकायला समाज तयार तर पाहिजे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली चार युगामध्ये जितका माणसाचं आयुष्य कमी झालं, जितकी माणसाची उंची कमी झाली, त्याच्या हजारो पटीनं माणसाची विचार कमी झाले. कृतयुगामध्ये 28 हाताचा माणूस होता. तुम्ही महाभारत वाचा, तुमच्या लक्षात येईल. 28 हात उंची म्हणजे मंडप टाकायचा झाला तर 28 फुटाच्या किंवा माफ करा 28 फुटाच्या नाही 28 हाताच्या मापाचा माणूस आणि त्याचा मापाचा मंडप असेल. म्हणजे तेव्हा हे मंडपही नव्हते आणि माणूसही नव्हता. याची उंची 28 हात. तुम्हाला पटणार नाही पण मी पटवून देतो. 28 हाताची उंची आणि त्या 28 हाताच्या नरदेहाला जीवन जगण्याकरता पुरेसा कालावधी होता 1,00,000 वर्षाचा. कधी? कृतयुगात. कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. त्या त्रेतायुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं शून्य बाजूला केलं. किती राहिलं होते? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? मग बोला ना. लाखावरचं शून्य काढायला सांगितलं बाबा. किती राहिलं? 10,000 वर्षाचं आयुष्य. कुठल्या युगात? त्रेतायुगात. 28 हाताचा माणूस 1,00,000 वर्षाचं जीवन कृतयुगामध्ये शून्य काढलं. त्रेतायुगात 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं आणि उंची निम्म्यावर आणली. म्हणजे 28 हाताचा माणूस 14 हातावर आला. चला पुढं द्वापारयुग सुरू झालं. भगवंतानं ठरवलं अरे बापरे, द्वापारयुगामध्ये सुद्धा सगळी माणसं चांगली नाही. मग बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र घ्या राष्ट्रधर्माचा शुरत्वे टाळण्या धोका. प्रार्थितो संत साधुना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. जाहला देश दुर्बल हा लाज राखा न घ्या शंका. कुठं जायचं आता? पहिल्यासारखं आज राहिलेलं नाही, आजच्यासारखं उद्या नसेल. लोक बिघडत आहे दिवसेंदिवस. वाटेवर काटे फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे पायाखाली वाळवंट पायावरी भेगा. परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे ओ वाटेवर काटे.
प्रवास जसा बदलतोय तसं राहणीमान बदलतंय, जीवनमान बदलतंय, समाजातला स्वभाव बदलतोय, समाजातली साधना बदलते. चला, द्वापार युगामध्ये 10,000 वर्षाच्या आयुष्यावरच शून्य निघालं. किती राहिलं? बोला बोला. 1,000 वर्षाचं आयुष्य. उंची निम्म्यावर आणली. 14 हातावरून 7 हातावर उंचीचं गणित. वाघापूर कलियुग सुरू झालं. त्या कलियुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं आणखी एक शून्य बाजूला केलं. किती राहिलं बोला ना. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बाल तो पिडा रोगक्षय काय भजनासी उरले ते पायगा. 100 वर्षाचं आयुष्य आहे. उंची किती आहे? चला कबीर महाराजांकडे. महाराज, कोळी माळी कुंभार चांभार पाटील धनगर जात माहिती नाही, धर्म माहिती नाही, कुळ माहिती नाही, आम्हाला आयुष्याला मिळालेली उंची सांगा. मुस्लिम समाजात जन्माला आलेले कबीर महाराज उंची सांगतात. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. हे खाया पिया सुख से सोया नाक जमाना गोया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना गोया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. ए आउट हात का मानव देह मानव देह ओ अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. ये खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. यारे नाहक जमाना खोया. यारे नाहक जमाना ओ. आउट म्हणजे 3.5 हात. वाघापुरातल्या कोणत्याही समाजाच्या, कोणत्याही जातीच्या, कोणत्याही गरीब श्रीमंताचा देह मोजून पाहिला 3.5 हातच आहे बुवा. फक्त दुसऱ्याच्या हातानं नाही, स्वतःच्या हातानं मोजायचा. नाही तर कोणी 2 हातही भरेल. त्यात कीर्तनकाराचा काही दोष आहे. 3.5 हाताचा माणूस आहे. उंची 3.5 हात आणि आयुष्य 100 वर्षाचं. प्रार्थना करू तुम्ही मी वाघापूर आता देवाला देवा आता 0 कमी करायच्या भानगडीत पडू नको बापा. कारण आता जर 0 समजा कमी झाला काय होतो 10 वर्ष. पण तुम्हाला खरं सांगू का, एक दिवस तो 0 कमी होणार. अहो 100 वर्ष असून सुद्धा 60 वर्षाच्या वरती, 65 वर्षाच्या वरती, 70 वर्षाच्या वरती आत्ता कोणी जगत नाही. तुमचं माझं तर भरोसा नाही. काय तर नाही पोरं हार्ट अटॅकनं मरत आहे. आयुष्याचा भरोसा नाही महाराज. लोक आयुष्याकरता हात दाखवताय कोणाला. आयुष्य विन लक्षणे सिसे विना अलंकारणे ओरे विन ओढावणे विटंबोगा. आता लक्षणानं भरलेलं जीवन आहे सगळं आहे आपल्याकडे, पण आयुष्य नाही. पैसा खूप आहे लोकांकडे, पण भोगायला आयुष्य कुठं आहे? हे काय आपल्या बापदातीची जहागीरदारी आहे, मक्तेदारी आहे? की वाघापुरातला मुक्ताईनगरमधला म्हणे 100 वर्षाकरता मिळवलंय, चल 30 वर्षात जावं लागते. काही ना 50 वर्षात गेले, काही 20 वर्षात गेले, काहींची मान अडकली जन्मता गेले, काही गर्भात गेले, काही जन्माला येऊन गेले, काही पाळण्यात गेले, काही गाडीत गेले. कोण सांगताय रे बाबा? आयुष्य भविष्य लक्षणानं भरलेलं जीवन आहे, पण कोणी सांगू शकत नाही. अहो एक बाई आपल्या पोराचं भविष्य विचारते, बाबा माझ्या पोराचं भविष्य सांगा. बाई तुझा मुलगा रूपवान आहे, कुलवान आहे, धनवान आहे, शिनवान आहे. ती बाई हुशार होती. ती म्हणे महाराज कोलवान रूपवान शिलवान नाही, त्याला आयुष्य किती आहे तेवढं सांगा. हुशार होती ती. बहुतेक कराड तालुक्यातली असावी, म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण करणारी असावी असं मला म्हणायचं. ती म्हणे महाराज आयुष्य जाऊ द्या, त्याला लक्षणं तुम्ही खूप सांगितली, त्याला आयुष्य किती आहे तेवढं सांगा. भविष्यकार म्हणता बाई हुशार आहे ग तू, माफ कर माझी माऊली,
तुझ्या पोराला मृत्यू षडयंत्र नावाचा दोष आहे 22व्या वर्षात. हे पोरग मरणार आहे 22व्या वर्षी. काय आग लावता त्या लक्षणाला? आयुष्य विन लक्षणे, शिसे विना अलंकारणे. खूप दागिने भरले, कपाट भरले दागिन्यानं, पण घालणारीला नाक नाही. काय करते त्या दागिन्याला? घालणारीला नाक पाहिजे ना. त्यांनी केली, त्यांनी केली, त्यांनी केली. मान मोडल ना त्यांनी केली म्हणता म्हणता. नथनी कोणी केली? त्यांनी केली. अगं त्यांनी म्हणजे कोणी? माझ्या नवऱ्याने हो महाराज. जिस यार ने नथनी लाई, जिस यार ने नथनी लाई, उसको चाहती तू बार बार, पर जिस यार ने नाक दिया उसको भूल गई गवार. काय ती करावी गती संरक्षणे, काय ती करावी गती संरक्षणे, काय ती करावी गती संरक्षणे, काय ती करावी गती संरक्षणे. केला करायचे वाया गेली, नाही त्याने वाया गेले, न करायचे वाया गेली, नाक नाही त्याने वाया गेले. काय ती करावी भक्ती संरक्षणे, नाक नाही देणे माया गेली. ए काय करावी ती गती संरक्षणे, नाक नाही तेणे वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही ते निवाया गेली. काय करतात त्याला? पुढे माऊली बोलतात, ओरे विनो ढावणे विटंबुका. सारं वराड आलंय नवरदेवाला. नाही काय करतो त्या वराडा? समजा तुमच्या वाघापुरातली पोरगी आणि जळगावचा मुलगा आहे. आमच्या भागातून सोयरीक आली, वराड आलं, गावातली माणसं पडत गेली वाघापुरातली. गाड्या आल्या, गाड्या आल्या, चला 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 पुढं. सगळी माणसं स्वागताला गेली. वा नवरदेवाला, नवरदेवाला, नवरदेवाला. त्या गाडी सगळे 75च्या पुढचे होते. हाफ तिकीट, हाफ तिकीट नाही हो, बिना तिकीट, बिना तिकीट, बिना तिकीट. 75च्या पुढे आता तिकीट कुठे कोणाला? बिना तिकीट. ते गावातले म्हणत वाघापुरातले, का हो नवरदेव? ते म्हणत नवरदेव नाही या गाडीत. मग तुम्ही काय झेंडा लावायला आले का पुढे? चला. मला मराठी जिल्हा परिषदेची शाळा, त्या गाद्या टेंटवाल्याच्या, अनेक जणांनी पवित्र केलेल्या, पदस्पर्शाने पुनीत केलेल्या गाद्या. त्या गाद्या काय चव आहे महाराज त्यांना. बसायला तो बिछाना, धूळ उडलेली, तो चिवडा. लग्नातले चिवडा म्हणजे हळद लावलेले पोहे. त्या चिवड्यात भाग्यवानाले शेंगदाणा सापडते. त्याचा अहो भाग्य आहे बुवा, त्याला शेंगदाणा सापडतो. त्या दुसरी गाडी आली, सगळ्या महामाया. महामाया नाही, काय म्हणता तुमच्याकडे? वरमाया, 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 वरमाया. या 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 गाडी आली, गाडी. नवरदेव. त्या बाया म्हटलं नवरदेव नाही या गाडीत. अहो मग नवरदेव कुठे? नवरदेव मागून येतोय. मग तुम्ही कशाला आले बाबा पुढे? त्याला पुढे आणायचं ना. नवरदेव आला आणि कबीर महाराज त्या लग्नाला आले. नवरदेवाला नुसतं पाहिलं कबीर महाराजांनी, आणि कबीर महाराज म्हटले, अळदा पडदा सब छोड़ दे बिन पड़दे की बात, अळदा पडदा सब छोड़ दे बिन पड़दे की बात, दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बारात. अरे नवऱ्या मुलीला नवरदेव भेटला तेव्हा त्याची मजा होते. आयुष्याला लक्षणं खूप आहे, आयुष्य नसतील शून्य किंमत. दागिने खूप आहे, नाक नसेल शून्य किंमत. वराडालाही नवरदेव नसेल शून्य किंमत. तसं जीवन 100 वर्षाचं आहे, पण सद्गुण एकही नाही, शून्य किंमत. काय करतात त्या गुणाला? म्हणतात, फूल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, चोरी करत नाही सोन्याचा धंदा आहे, डाग मारत नाही दुसऱ्या धातूचा सोनार कसा, अंतकरणात दया नाही साधू कसा.
अरे मानवाचा देह असून माझ्या पांडुरंगाचं भजन करत नाही, माणूस असून ज्ञानेश्वरी गाथा वाचत नाही, तो महाराष्ट्रातला माणूस कसा? काय त्याच्याकडे बघायचं? आयुष्य अनुंची 3.5 हात, पण आता जर 0 कमी झाला समजा 10 वर काय होणार आहे बापलं? काहीच होत नाही. पण जागरूकता केली आपल्याला नामदेवरायांनी. नामदेवराय म्हणतात हा भयानक कलियुग आहे, इथं जास्त काळ आयुष्य मिळून जिवंत राहायची अपेक्षा करू नका. थोडक्या कालावधीत मुक्त व्हा आणि मारायला तयार व्हा. मेल्यानंतर मुक्ती मानणारी आपली वारकरी संप्रदायाची पद्धत नाही. आधी मुक्त व्हायचं आणि मग मारायचं. कारण हा काळ तुम्ही पाहू शकत नाही. का हो महाराज? असं काय या कालामध्ये? ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रातारा सोडून घरोघर फिरतील नारी, ऐसा शकून दादा ऐका निर्धारी. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा भ्रतार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. हो निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. 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 आवाज कमी करू नका. आले माई माझे नाव. आले माई माझे नाव. माई माझे नाव. माई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. 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 वा 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 बाबा धन्यवाद. तो का म्हणे वृत्त होती तरुणे रे, हे खरं भजन आहे, हे खरं कीर्तन आहे. एकदा बाबांकरता टाळ्या वाजवा जोरदार. वा वयाचा तर अंदाज बांधा. होय आपलं का? आपली पोरं तिकडं बांगो बांगो. अरे आई खालाच झाल्या पिढ्यान पिढ्यानं असणारे तिकडे. तू इकडे येऊन पा. डोंगरे महाराज म्हणायचे हम संसार के लिए तो बहुत नाचते हैं, नाचना है भगवान के लिए नाचो, कभी संसार में नाचना नहीं पडेगा. देव कधी नाचू देत नाही आपल्याला. प्रपंचात नाचणाऱ्या लोकांचे हाल होतात आणि परमार्थात नाचणाऱ्यांचं भलं होतं. महाराज नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळीया, आम्ही नाचूया. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. गाऊना तू विठो तुझा करू अनुवाद. गाऊना तू विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पाये तिकडे सर्व मय गोविंद. आज खेळ पाहावे तिकडे सर्व मय गोविंद.
आनंद रे विठोबा झाला माझे मनी ओ आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझे मनी